नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज 19 फेब्रुवारी 2026। सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आपण सध्या मान तालुक्यातील दहिवडी या ठिकाणी आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धर्मवीर प्रतिष्ठान यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त येणा जाणाऱ्या ज्योतवाल्या शिवभक्तांना ते फराळ वाटप करतात। तसेच विविध उपक्रम ते धर्मवीर प्रतिष्ठान राबवत असतात। आज संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते, त्याचप्रमाणे दहिवडीत देखील होते। या बाजूला बघताय हे ज्योत, कॅमेरामॅनला विनंती करतो त्या बाजूला दाखवा। संपूर्ण दहिवडी भगवीमय झाले। अशा प्रकारे ज्योत हे विविध भागातून येत आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर इथं नाश्त्याची सोय धर्मवीर प्रतिष्ठानने केलेली आहे। आपल्यासोबत धर्मवीर प्रतिष्ठानचे समीर बापू जाधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। नमस्कार, जय शिवराय। जय शिवराय। काय सांगाल, आज आम्ही बघतोय तुम्ही फराळ वाटप करताय, आज शिवजयंती आहे आणि अनेक वर्षापासून तुम्ही हा उपक्रम राबवताय। आम्ही हा उपक्रम सुमारे 9 वर्ष झालं राबवतोय। 18 फेब्रुवारी संध्याकाळी 11:30 ते 19 फेब्रुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत फराळाचं नियोजन, दूध असेल, लस्सी असेल, आमच्या पद्धतीने जे भेटेल ते प्रतिष्ठान व ग्रामस्थ मित्रमंडळींच्या माध्यमातून आम्ही करतो। आता या ठिकाणी पायी ज्योत येत आहेत, शिवभक्त येत आहेत, नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत। काय सांगाल, किती आता ज्योत यायला लागली, आता तुम्ही किती जणांचा नाश्ता तयार केलाय? आतापर्यंत 20 किलो पोहे सकाळ दरम्यान झाले आणि आपल्याकडे 9 वर्ष तुम्ही चालू। हा। हे नियोजन कसं असतं, काय तुम्ही सांगा? आम्ही आदल्या दिवशीच नियोजन केलेलं असतंय सगळं आणि ह्या करण्यामागचा उद्देश एक डीजे लावून नाचण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे विचार जर रुजवायचे असतील या लहान मुलांनी आणि समाजाला जर उपदेश द्यायचा असेल तर आपण एक शिवाजी महाराजांचं मावळं म्हणून उपदेश देताना असा द्यावा की त्यांना घेतानाही चांगलं वाटतं। RMD खाऊन गॉगल लावून डीजे पुढे नाचण्यापेक्षा असं 4 गोर गरीब जे शिवज्योत घेऊन जाणारे मावळ आहेत त्यांच्या पोटात गेल्यानंतर तीच आपली शिवजयंती करी। आज हा छत्रपती शिवाजी महाराज मेन चौक आहे आपल्या मान तालुक्याच्या ठिकाणी। या ठिकाणी तुम्ही महाराजांची मूर्ती ठेवली, इथं पूजा करताय, बॅनर लावलेत आणि इथं फराळ वाटप करताय। काय सांगा? बॅनर लावावेत, प्रसिद्धी व्हावी हा आमचा मेन म्हणजे मुद्दा नाही। आमची अपेक्षा एक आहे की जो येईल, जो मावळा येईल, थोरापासून लहानापर्यंत जो मावळा येईल त्याला पोट भरून नाश्ता मिळावा। आणि बॅनर लावण्याचं कारण, बॅनर जर नसेल तर जाणारी आणि येणारी ज्योत कुठली थांबत नाही। आणि प्रसिद्धी ही भानगडच नको आहे मला। महाराजांनी देखील हेच विचार जे ठेवलं होतं तेच आम्हाला पुढे चालवायचे, प्रसिद्धी काय करायची आम्हाला। त्यांचे विचार, तुम्ही रात्री पोवाड्याचा कार्यक्रम झाला, अनेक उपक्रम तुम्ही राबवताय, त्यांचे विचार या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय। हो, आणि संध्याकाळी दहिवडी बाजारपटांगे येथे जाणता राजा जयंत्योत्सव मंडळातर्फे सर्वांना जेवण आहे, त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा। तर मंडळी, बघितलं, हे आहे धर्मवीर प्रतिष्ठानचे समीर बापू जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी फराळ वाटपाचं काम सुरू आहे आणि शिवभक्तांसाठी विविध उपक्रम ते राबवत आहेत। दहिवडीमध्ये गेले 2 दिवस झालं कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा। माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।